अजित पवारांच्या प्रचाराच्या छुप्या पॅटर्नचा भाजपला धसका. सरकारी यंत्रणा हाताशी धरून दादांनी धुरळा उडवला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवार यांनी जनता दरबार घेतलेला आहे. शनिवारी सकाळी या जनता दरबाराला सुरुवात झाली. या जनता दरबारात आलेल्या एका आजोबांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. हे आजोबा अजित पवार यांच्याकडे एक तक्रार घेऊन आले होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बिनडोक कारभाराबाबत सांगितलेला किस्सा ऐकून उपस्थितांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या जनता दरबारात 79 वर्षीय सुभाष बोधे आले होते. त्या आजोबांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासक काळात झालेला कारभार मांडला. बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेनं रस्त्याचं केलेलं काम, त्यातून झालेला त्रास आणि दाद मागितल्यानंतर त्यांना मिळालेली उत्तरं, हा सर्व घटनाक्रम आजोबांनी अजितदादांसमोर मांडला. त्यांनी अजित पवारांना सांगितलं की आधी माझ्या घराला समांतर असा रस्ता होता, मात्र आता रस्ता 5 फूट खाली आणि घर वर झाल्यानं ते गाडी पार्क करू शकत नाहीत. अशात गाडी बदलण्याचा अजब सल्ला पालिकेकडून मिळाला. आता यावर अजितदादा पालिका प्रशासनाला काय आदेश देतात हे पाहावं लागेल. अजित पवार यांच्या जनता दरबाराच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतः पालकमंत्री अजित पवारांनी जनता दरबार घेतलेला आहे. IAS IPS दर्जाचे सगळे अधिकारी मंचावर बसवून म्हणजे शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अजितदादांचा हा कारभार सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरू असलेल्या या जनता दरबारातून अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू आहे असं म्हणायलाही वाव आहे. कारण पालकमंत्री म्हणून जर ते हा जनता दरबार घेत आहेत तर फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे उपस्थित का आहेत? भाजपाचे आमदार, शहराध्यक्षही इथे उपस्थित असणं अपेक्षित होतं. असं असलं तरी भाजपाने यावर सोयीस्कररित्या चुप्पी साधलेली आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणं टाळलेलं आहे. आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आम्ही प्रतिक्रिया देणार का हे कळवतो असं म्हटलं आहे. तरी आमदार अमित गोरखे यांनी मी पुण्यात आहे आणि शहरात आल्यावर कळवतो असं उत्तर दिलं. कदाचित अजितदादांच्या भीतीपोटी भाजपाचे हे नेते बोलणं टाळत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. करायचा म्हणून सांगितलं आणि तो रस्ता 5 फूट खोदाई केली आणि 5 फूट खोदाई केली, 1.5-2 फुटाचा त्यांनी कॉन्क्रीट केलं आणि हा 4 फूट उंच रस्ता आहे आणि 4 फूट उंच असल्यामुळे आमच्या कार काय जात नाही, गाड्या जात नाही, आम्हालावरती चढतात नाही. तर त्याविषयी प्रभागाला आम्ही अर्ज केला, फोटो दाखवले. पावसाळ्यामध्ये पाणी वाढले. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.